स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्र, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज माझा विषय आहे चिटणीचा व्यवसाय. प्राध्यापक मोहिते केबी. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. आज या प्रकरणामध्ये आपण वित्त व्यवस्थापन म्हणजे काय, वित्त कशाला म्हणायचं, वित्ताची आवश्यकता, भांडवलाची आवश्यकता, स्थिर भांडवल म्हणजे काय, खेळते भांडवल म्हणजे काय, स्थिर भांडवलच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, खेळते भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, भांडवल संरचना म्हणजे काय, भांडवल संरचनेवर परिणाम करणारे घटक, हेच आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, वित्त ही संकल्पना पैशाशी निगडीत असते. पैशाशिवाय एक प्रकारचा व्यवसाय शक्य होत नाही. व्यवसाय जर उभा करायचं म्हटलं तर पैसा आवश्यक असतो. जमीन खरेदी करणे, मशिनरी खरेदी करणे, यंत्रसंच, यंत्रसामग्री खरेदी करणे, यासाठी पैसा एक महत्त्वाचा अंगभूत भाग आहे. मानवी शरीरात रक्ताचा प्रवाह जसा महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे या व्यवसायात एक वित्ताची गरज असते. मानवी शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह नसेल तर मानवी शरीर पूर्णपणे थंड पडून जाईल. त्याप्रमाणेच व्यवसायामध्ये वित्त जर नसेल तर जो काय कार्यभार आहे व्यवसायाचा तो पूर्णपणे थांबून जाईल. हेनरी फोर्ड यांच्या मतानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे. शरीरामध्ये जसं हाताचं आणि पायाचं महत्व आहे त्या पद्धतीने पैशाला व्यवसायामध्ये एक प्रकारे महत्व आहे. जर हात किंवा पाय नसेल तर एक प्रकारचं पंगुत्व निर्माण होतं आणि व्यवसायामध्ये जर वित्त नसेल तर व्यवसाय पूर्णपणे थांबू शकेल. निधी व पैसा वित्ताचा विनियोग कशा पद्धतीने करायचा याचे केलेले एक प्रकारचे नियोजन म्हणजेच यावर संस्थेचे यश अवलंबून असते. पैशाचा वापर कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, किती प्रकार करायचा, गुंतवणुकीचा दर काय असेल याचे केलेले नियोजन म्हणजेच वित्त व्यवस्थापन होय. पैशाचा वापर व्यवसाय संस्थेत करत असताना त्यावर मोठ्या प्रमाणात यश अवलंबून असते. पैशाचा वापर जर व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे यश गमवावं लागेल. नेक्स्ट, संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेचा अर्थ पाहत असताना हेनरी ऑगलँड याच्या मतानुसार व्यावसायिक संस्थेने जमा केलेले भांडवल व त्याचा विनियोग यांची हाताळणी करणे म्हणजेच वित्तीय व्यवस्था होईल. ज्यावेळी व्यावसायिक संस्था भांडवल जमा करते, भांडवल जमा करत असताना त्या निधीचा, त्या पैशाचा, त्या वित्ताचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्याचे वाटप कशा पद्धतीने करायचे याचे एक प्रकारे केलेले नियोजन म्हणजेच वित्तीय व्यवस्था होय. जर वित्त व्यवस्थापकाने याची हाताळणी व्यवस्थितपणे केली नाही तर जे काही यश आहे ते यश कमवावे लागते. संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेमध्ये वित्त नियोजन, भांडवल बाजार, नाणे बाजार, भाग भांडवल बाजार, मुद्रा बाजार, विदेशी भांडवल, बँका, वित्तीय संस्था प्रामुख्याने या घटकाचा समावेश होतो. नेक्स्ट, संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेचे महत्त्व सांगत असताना वित्तीय संस्था एखाद्या व्यवसाय संस्थेला कर्ज पुरवठा करत असते. तो कर्ज पुरवठा करत असताना जर व्याजाचा दर कमी प्रमाणात असेल तर त्या व्यवसाय संस्था वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत असतात. व्याजाचा दर जास्त प्रमाणात असेल तर व्यवसाय संस्था कमी प्रमाणात कर्ज घेतात. म्हणजे व्याजाचा दर कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच एक प्रकारचे कर्जाची देवाणघेवाण या व्याजाच्या दरावर अवलंबून असते. वित्त व्यवस्थामध्ये वित्त संस्था व्यवसाय संस्थेला निधी किंवा वित्ताचा भांडवल पुरवत असतात. त्याच्यावर त्या वित्त व्यवस्थेचे महत्त्व सांगत असताना पहिलं महत्त्व सांगता येईल निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करते. व्यावसायिक संस्था आपल्याकडे असणारा जो काही निधी आहे तो निधी किती प्रमाणात उपलब्ध आहे
तो व्यावसायिक संस्था तो पैसा किंवा वित्त कुठे गुंतवायचा याबाबत निर्णय घेते. ज्या ठिकाणी नफा मिळवून देईल त्या ठिकाणी तो पैसा पूर्णपणे गुंतवला जातो. अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये एक मोलाची भूमिका पार पाडत असते. दुसरं महत्त्व सांगत असताना प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. मोठा जर प्रकल्प उभा करायचा असेल तर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं जातं. तसेच व्यावसायिक संस्था भांडवल जर उभारणी करायची असेल तर समहक्क भागाची अग्रहक्क भागाची विक्री करून भांडवल जमा करत असते. तिसरं महत्त्व सांगता येईल संशोधन व विकास कार्यात मदत करणे. ज्यावेळी एखादी व्यावसायिक संस्था बाजारामध्ये वस्तूची विक्री करते, वस्तूची विक्री करत असताना ग्राहकाचे विश्लेषण करावे लागते, सर्वेक्षण करावे लागते, बाजाराचे विश्लेषण करावे लागते. म्हणजे बाजारात त्या वस्तूची किंमत काय आहे, ती वस्तू बाजारामध्ये विक्री जाऊ शकेल का याची टिप्पणी करून संशोधन करून त्या विकास कार्यामध्ये मदत करण्यासाठी निधी जास्त प्रमाणात लागतो. त्या निधीची उपलब्ध करून देण्याचं कामकाज या वित्त व्यवस्थेचं असतं. चौथं महत्त्व सांगता येईल व्यवसाय सुरळीत करण्यास मदत करणे. ज्यावेळी व्यवसाय सुरळीत जर पार पाडत असेल तर उत्पादन व वितरण या कार्यामध्ये जी काही व्यवसायाची जी प्रक्रिया चालू असते ती प्रक्रिया समन्वय साधणे, नियंत्रण राखणे आणि त्यासाठी जो काही निधी उपलब्ध पाहिजे तो निधी वित्तीय व्यवस्था पूर्णपणे पुरवत असते. पाचवं महत्त्व सांगता येईल विविध व्यवसाय कार्यामध्ये समन्वय साधणे. संस्था वित्त व्यवसाय संस्थेतील सर्व कार्यावर नियंत्रण राखणे, समन्वय साधणे ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. ज्यावेळी उत्पादन क्षमता वाढत असेल किंवा दैनंदिन व्यवहार पार पाडत असेल, कच्च्या मालाची जर खरेदी करायची असेल, वस्तूची बाजारपेठेत विक्री करायची असेल, गुंतवणुकीचा दर ठरवायचा असेल यासाठी निधीची आवश्यकता भासते. सहावं महत्त्व सांगता येईल विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. व्यवसाय कार्यामध्ये विस्तारीकरण करणे, विविधीकरण करणे, त्याला प्रोत्साहन देणे यासाठी निधीची आवश्यकता असते. ती निधीची पूर्तता करण्याचं कामकाज ही वित्त व्यवस्था पार पाडत असते. नेक्स्ट भांडवलाची आवश्यकता पाहत असताना भांडवलाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्थिर भांडवल आणि दुसरं म्हणजे खेळते भांडवल. स्थिर भांडवलाची व्याख्या पाहताना दीर्घ कालावधीसाठी वापरले जाणारे भांडवल, दीर्घ कालावधीचा अर्थ 5, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष या कालावधीसाठी स्थिर भांडवल वापरले जाऊ शकते. तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता, तसेच ही मालमत्ता व्यवसायामध्ये कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला जमीन, इमारत, फर्निचर, यंत्रसंचय व यंत्रे इत्यादी. नेक्स्ट भांडवलाचा दुसरा प्रकार म्हणजे खेळते भांडवल. दैनंदिन व्यवसाय कार्य पार पाडण्यासाठी, कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी, उत्पादित वस्तूचा साठा करण्यासाठी, कारखान्याचा खर्च, उधारी मालाची विक्री यासाठी बराच कालावधी लागतो. या कालावधीत खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते. दैनंदिन व्यवहार जर पार पाडत असेल तर खेळते भांडवल आवश्यक असते. जर उदाहरण जर मालाची विक्री केली तर आवक कमी होते आणि आवक कमी झाली तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. आणि जर रोकड पद्धतीने जर मालाची विक्री केली तर आवक जास्त प्रमाणात होते आणि आवक जास्त प्रमाणात झाली तर जे काही भांडवल आहे ते खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. खेळते भांडवलमध्ये उदाहरण सांगता येईल आपल्याला रोकड, माल साठा, उधारी इत्यादी. खेळते भांडवलाचे सूत्र म्हणजेच खेळते भांडवल बरोबर निव्वळ खेळते भांडवल वजा एकूण चालू मालमत्ता होय. नेक्स्ट स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. ज्या पद्धतीने भांडवलावर परिणाम करणारे घटक असतात त्या पद्धतीने जे काही भांडवलाचे जे प्रकार आहेत स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल त्यामध्ये जे परिणाम करणारे घटक आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला घटक म्हणजे व्यवसायाचे स्वरूप, उद्योग,
उत्पादन, लोकोपयोगी सेवा म्हणजेच रस्ते बांधणे, रेल्वे रूळ बांधणे याच्यासाठी स्थिर भांडवल जास्त प्रमाणात लागते. परंतु खरेदी विक्री व्यवसायामध्ये भांडवल कमी प्रमाणात लागत असते. म्हणजे भांडवल कमी जास्त कशा पद्धतीने लागते हा घटक म्हणजे व्यवसायाचे स्वरूप, या स्वरूपावरूनच स्थिर भांडवलाची परिणामता हे आपल्याला जाणवते. दुसरा घटक म्हणजे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान जर मोठे असेल तर स्थिर भांडवल जास्त प्रमाणात लागते. व्यवसायाचे आकारमान जर कमी प्रमाणात असेल तर स्थिर भांडवल कमी प्रमाणात लागते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा तिसरा घटक म्हणजे व्यवसायाची व्याप्ती. उत्पादन व वितरणच्या दृष्टिकोनातून व्यवसाय संस्थेच्या कार्यासाठी अधिक प्रमाणात भांडवलाची गरज भासते. व्यवसायाची व्याप्ती जर मोठी असेल तर भांडवल जास्त प्रमाणात लागते. व्याप्ती जर कमी प्रमाणात असेल तर भांडवलाची जी आवश्यकता आहे, जो काही निधी आहे, तो निधी कमी प्रमाणात लागतो. चौथा घटक आपल्याला स्पष्ट करते भाडे तत्वाचे प्रमाण. उद्योजकांनी भाडेपट्टीच्या तत्वावर जर मालमत्ता जर खरेदी केली किंवा जमीन खरेदी केली किंवा इतर उपकरणं किंवा मालमत्ता खरेदी केली तर भांडवलाची जी आवश्यकता आहे ती कमी प्रमाणात लागते. म्हणजे तो उद्योजक तो जमीन भाडे तत्वावर घेतोय का रोखीच्या प्रमाणे घेतोय याच्यावर स्थिर भांडवल कमी जास्त प्रमाणात लागत असतं. नंतर जर घटक स्पष्ट करते उपकराराची व्यवस्था. उद्योजकाने करार करून उत्पादनाच्या काय ज्या काय प्रक्रिया येतील त्या प्रक्रिया इतरांकडे जर सोपवल्या तर जे काय मालमत्ता आहे, जे काय भांडवल आहे ते भांडवल कमी प्रमाणात लागते. परंतु जर उद्योजकाने करार करून जे काय उद्योजकाच्या उत्पादनाच्या ज्या काय प्रक्रिया येतील त्या प्रक्रिया जर स्वतः जर अवलंबल्या जे काय भांडवल आहे ते भांडवल जास्त प्रमाणात लागते. पुढचं घटक आपल्याला स्पष्ट करते जुने मालमत्तेचे संपादन. जुने यंत्रसंच व जुनी यंत्रसामग्री कमी किमतीत जर उपलब्ध झाली तर स्थिर मालमत्तेमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आणि नवीन मालमत्ता जर त्या उद्योजकाने खरेदी केली तर जास्त प्रमाणात स्थिर भांडवल गुंतवावे लागते. म्हणजे जुनी मालमत्ता संपादन करत असताना परिणामकारक घटक हा एक आपल्याला सांगता येईल. पुढचा घटक म्हणजे समृद्धीच्या दरात मालमत्ता संपादन. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन, बांधकाम साहित्य उपलब्ध करून देते. तसेच ते यंत्रसंच, साधन सामग्री हप्त्याच्या स्वरूपात जर उपलब्ध करून दिले तर उपलब्ध करून देत असताना जे काही भांडवल लागणार आहे ते भांडवल कमी प्रमाणात लागतं. पुढचा घटक सांगता येईल आपल्याला शेवटचा आंतरराष्ट्रीय स्थिती. युद्धाची शक्यता असताना आवश्यक सामग्रीची कमतरता भासत असेल तर व्यवसाय विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. हे जे काही 8 घटक येतील ते 8 घटक हे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करत असतात. नेक्स्ट, ज्या पद्धतीने आपण पाहिलं स्थिर भांडवलचे काय घटक या व्यवसाय संस्थेवर परिणाम करत असतात त्या पद्धतीने खेळते भांडवलाची आवश्यकतावर परिणाम करणारे घटक म्हणजे आपल्याला पाहिजे ते म्हणजे पहिला घटक म्हणजे व्यवसायाचे स्वरूप. दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात व्यावसायिक संस्थांना कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते. जर एखादी व्यावसायिक संस्था दैनंदिन स्वरूपाचा व्यवसाय करत असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. जेणेकरून रोख रकमेचा प्रवाह सुरू होतो, त्यामुळे खेळते भांडवल साहजिकच कमी लागते. याउलट जर चैनीच्या वस्तूचा व्यापार जर एखादा उद्योजक करत असेल तर मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवलाची आवश्यकता भासते. दुसरा घटक सांगता येईल आपल्याला व्यवसायाचे आकारमान. मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या कंपनीज खेळत्या भांडवलाची अधिक गरज भासते. तसंच व्यवसायाचे आकारमान जर कमी प्रमाणात असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागतं. म्हणजेच आकारमान व्यवसायाचं कसं आहे त्या पद्धतीने खेळते भांडवलाची आवश्यकता भासत असते. तिसरं घटक म्हणजे सांगता येईल विक्रीचे प्रमाण.
व्यवसाय संस्थेमध्ये विक्रीचे प्रमाण जर जास्त असेल तर खेळते भांडवल जास्त लागते, आणि विक्रीचे प्रमाण जर कमी प्रमाणात असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. चौथा घटक म्हणजे उत्पादन चक्र. कच्च्या मालाचे रूपांतर, कच्च्या मालाचे पक्क्या वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र म्हणतात. या उत्पादन चक्राचा कालावधी जर मोठ्या प्रमाणात असेल तर खेळते भांडवल जास्त लागते, आणि उत्पादन चक्राचा कालावधी जर कमी प्रमाणात असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. पुढचा घटक, परिणाम करणारा घटक म्हणजे व्यापारी चक्र. जेव्हा बाजारामध्ये तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होत असते, त्यामुळे वस्तूचा साठा वाढवणे आवश्यक असते, आणि माल साठा करून ठेवण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते, आणि गुंतवणूक करायचं म्हटलं तर भांडवल किंवा निधीची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. नंतरचा घटक आपल्याला स्पष्ट करता येईल खरेदी विक्रीच्या अटी. खरेदी विक्रीच्या अटी जर शून्य असतील, उदाहरणार्थ सांगता येईल, जर एखाद्या उद्योजकाने उधारीची सवलत ग्राहकांना जर दिली गेली नाही तर कंपनीच खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते, आणि रोकड पद्धतीने जर व्यवहार केला तर आवक जास्त प्रमाणात होऊन खेळते भांडवल जास्त प्रमाणात लागते. म्हणजे खरेदी विक्रीच्या अटी सौम्य का शिथिल आहे या पद्धतीनेच त्या आवश्यकता त्यावर अवलंबून असते. पुढचा परिणाम करणारा घटक म्हणजे उधारीवरील अंकुश. उधारी विक्रीचे प्रमाण, उधारीवरील अटी, वसुलीचे धोरण, उधारीवरील नियंत्रण ठेवताना इत्यादी गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. उधारीवरील अंकुश ठेवण्याचे धोरण जर कठोर असेल तर वसुलीचा प्रश्न निर्माण होतो, आणि वसुलीचा प्रश्न निर्माण झाला तर आवक कमी प्रमाणात होऊन भांडवल जास्त प्रमाणात लागत असते. पुढचा परिणाम घटक म्हणजे प्रगतीचा व विकासाचा वेग. सातत्याने प्रगती पथावर असणाऱ्या कंपनीज खेळते भांडवल जास्त प्रमाणात लागते. एखाद्या उद्योजकाची प्रगती व विकासाचा वेग जास्त प्रमाणात असेल तर खेळते भांडवलाची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. आणि शेवटचा घटक आपल्याला स्पष्ट करता येईल व्यवस्थापनाची कुवत. व्यवस्थापनाचे उत्पादन व वितरण यामध्ये जर योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी प्रमाणात असते, आणि जर उद्योग व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापनाची कुवत किंवा समन्वय किंवा नियंत्रण नसेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. संस्थात्मक वित्तीय व्यवस्थापनाची ओळख. आज या प्रकरणात आपण असे पाहिले की पैशाशिवाय व्यवसाय शक्य नाही, आणि व्यावसायिक संस्था वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन पैशाची गरज कशी भागवत असतात, निधी पैसा वित्ताचे विनियोग कशा पद्धतीने करायचे याचे जे केलेले नियोजन आहे यावर संस्थेचे यश अवलंबून असते. पैशाचा वापर व्यवस्थितपणे जर केला नाही तर त्या व्यवसाय संस्थेला पूर्णपणे यश कमवावे लागेल. आज या प्रकरणामध्ये वित्त व्यवस्थापन म्हणजे काय, वित्त व्यवस्थेचा अर्थ, वित्त व्यवस्थापनाची आवश्यकता, वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व, भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, स्थिर भांडवल म्हणजे काय, खेळते भांडवल म्हणजे काय आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक याचा आपण आज अभ्यास केला आहे. धन्यवाद.